नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताय जाधव. आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे उष्णतेचा जर विचार केला, राज्याच्या बहुतांश भागामध्ये तापमान जर पाहिलं तर विदर्भामध्ये 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर कोकणामध्येही मुंबईमध्ये सर्वाधिक तापमान आज पाहायला मिळालं. सर्वप्रथम विभागानुसार जर आज दिवसभराचं तापमानाचं जर आपण पाहिलं तर डहाणू 30.1 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर गोवा 34.4 डिग्री सेल्सिअस, तसेच हरनाई बंदर असेल 30.5 डिग्री सेल्सिअस, मुंबई कुलाबा 33 डिग्री सेल्सिअस. याचबरोबर मुंबईमध्ये सर्वाधिक तापमान सांताक्रूझ वेधशाळेत नोंदवलं गेलं. या ठिकाणी जवळपास 35.2 डिग्री सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 34.7 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार जर केला तर जळगावमध्ये 33.7 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर जेऊर 33.5 डिग्री सेल्सिअस, तसेच कोल्हापूर 32.5 डिग्री सेल्सिअस, महाबळेश्वर 27 डिग्री सेल्सिअस, नाशिक 32.6 डिग्री सेल्सिअस, पुण्यामध्येही जवळपास 33.5 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर सांगली, सातारा 33.7 आणि 33.2 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. कोल्हापूरचं जर पाहिलं सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूर 34.8 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर मराठवाड्याचं विभागामध्ये जर पाहिलं तर अहिल्यानगरमध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगरचं जर पाहिलं 33.4 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं. याचबरोबर नांदेड 33.6 डिग्री सेल्सिअस, धाराशिव आणि परभणीमध्ये जवळपास 33.5 आणि 33.8 डिग्री सेल्सिअस तापमान त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याचबरोबर विदर्भाचा जर आपण विचार जर केला तर विदर्भातील अकोलामध्ये 34.7 डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर अमरावती 34.8 डिग्री सेल्सिअस, ब्रह्मपुरी 34.7 डिग्री सेल्सिअस, तसेच बुलढाणा 31.6 डिग्री सेल्सिअस, चंद्रपूर 34.2 डिग्री सेल्सिअस, नागपूर 33.7 डिग्री सेल्सिअस, तसेच वर्धा 34.5 डिग्री सेल्सिअस आणि यवतमाळ 33.8 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान नोंदवलं गेलं. याचबरोबर सध्याही सिस्टम प्रणाली आणि लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, याचबरोबर येणाऱ्या काही दिवसात राज्यात खरंच पाऊस पडणार आहे का याबद्दलची ही अपडेट आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर असं पाहिलं तर राज्यात येणाऱ्या काही दिवस तापमान वाढ अशीच कायम राहणार आहे. याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं, कोकणामध्ये जवळपास 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जर गेलं तर त्या ठिकाणी हीट वेव्ह डिक्लेअर केली जाते. कारण की कोकण रिजनमध्ये जे पहाडी इलाके असतात, डोंगरदऱ्या असतात, त्या ठिकाणी तापमानाचा जर 37 डिग्री सेल्सिअस असेल त्याला ते हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. तसेच मैदानी भागामध्ये त्याचं पॅरामीटर्स हे डिफरंटमध्ये पाहायला मिळतं. सर्वप्रथम लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर उत्तर भारतामध्ये आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत एक WD येणार आहे. हा WD मध्य स्वरूपाचा असल्यामुळे उत्तर भारतातील जो पर्वती भाग असेल याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण की WDचा जो भाग आहे तो दक्षिणेला असल्यामुळे हा भाग जो असेल तो राजस्थान, गुजरात, याचबरोबर मध्य पंजाब, हरियाणा या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा विचार केला, राज्याचा उत्तरेचा भाग जो असेल म्हणजे जळगाव असेल, धुळे असेल, नाशिकचा उत्तरेचा भाग असेल, याही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवस राज्यात पाहायला मिळणार नाही. याचबरोबर सिस्टम प्रणालीबद्दलचं पाहिलं तर श्रीलंकेच्या दक्षिण भागापाशी या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्राची निर्मिती जवळपास सुरू झालेलं आहे. ते येणाऱ्या 24 तासात त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होईल आणि या लो प्रेशरचा जो फोरकास्ट ट्रॅक असेल तो फोरकास्ट ट्रॅक शक्यतो करून श्रीलंका मध्य भागापासून देशाचा जो दक्षिण भाग असेल, केरळ आणि तामिळनाडूची किनारपट्टी असेल या भागापासून जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या लो प्रेशर एरियाचा जो मुख्य प्रभाव असेल तर केरळ आणि तामिळनाडूचा दक्षिण भाग या भागामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच वाऱ्याची सिस्टम प्रणालीबद्दलचा आपण जर विचार केला, उत्तरेला जो WD आहे तो WD हळूहळू पुढे सरकेल. त्याला उत्तरेकडून जर तीव्र वारं जर आलं त्या वाऱ्याच्या प्रभावामुळे, तसेच बंगालचे उपसागर हा सध्या खूप ॲक्टिव्ह आहे. या बंगालच्या उपसागरामधून आणि अरबी समुद्रामधून दोन्ही जे वार आहे ते उत्तरेला सरकतं आहे. उत्तरेला सरकल्यानंतर महाराष्ट्र असेल, त्याचबरोबर मध्य प्रदेश आणि त्याच्यानंतर राजस्थानचा जो पूर्व पश्चिम भाग असेल या ठिकाणी एक सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर या सायक्लोन सर्क्युलेशनमुळे ढगाळ वातावरण राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र पावसाची शक्यता एकदम कमी आहे. तसेच येणाऱ्या 24 तासाचा जर विचार जर केला तर येणाऱ्या 24 तासात तापमानाबद्दल जर पाहिलं जवळपास मराठवाडा संपूर्ण असेल, याचबरोबर विदर्भाचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, याच्यामध्ये बुलढाणा,
अकोला, अमरावती दक्षिण भाग असेल, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा संपूर्ण पट्टा जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मराठवाड्याचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा उत्तरी भाग असेल, बीड असेल, धाराशिवचा उत्तरेचा भाग असेल आणि लातूरचाही उत्तर पश्चिम भाग असेल. या भागामध्येही 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच जो नांदेडचा दक्षिण भाग असेल, लातूर दक्षिण आणि उमरगा या ठिकाणी जर पाहिलं जवळपास 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, सांगली, कोल्हापूर, सातारा याचबरोबर पुण्याचा दक्षिण भाग या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. अन्य भाग जर पाहिलं, पुण्याचा उत्तर भाग असेल, अहिल्यानगर असेल, याचबरोबर सोलापूरचा उत्तरेच भाग हा संपूर्ण भाग जर पाहिलं जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच संपूर्ण खानदेशचा जर विचार केला, खानदेशमध्येही जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र नाशिक पश्चिम असेल आणि नंदुरबार, धुळ्याचा उत्तरेच भाग या भागामध्ये 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. तसेच कोकणाचा जर विचार केला, कोकणामध्ये विविध भागामध्ये विविध प्रकारचं टेम्परेचर राहण्याची शक्यता आहे. मुंबईचं पाहिलं तर मुंबईमध्ये 34 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच उत्तरेचा संपूर्ण भाग 32 ते 34 डिग्री सेल्सिअस, याचबरोबर रत्नागिरी कोकण भाग असेल या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. मात्र या तापमानामुळे उकाड्याचा त्रास मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि येणाऱ्या 24 तासानंतर जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासानंतर राज्यात तापमानामध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता आहे. उष्णतेचा झळा असेल तर अतिशय तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की करा. धन्यवाद.